नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी ईडन गार्डनच्या मागे उभा आहे. अक्षरशः दरवाजामध्ये या मैदानावरती भारतीय संघाने काही अजब मॅचेस खेळलेल्या आहेत, काही अजब मॅचेस जिंकलेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध फॉलो ऑन घेतल्यानंतर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविडनी अख्खा दिवस बॅटिंग केली आणि नंतर स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाचं वर्चस्व मोडून काढलं. व्ही.व्ही.एस. लक्ष्मणची ती खेळी आपण विसरू शकतो? चान्सच नाही. हरभजनचा तो बॉलिंग स्पेल आपण विसरू शकतो? चान्सच नाही. त्यांनी इथंच हॅट्रिक काढलेली होती. होय, ईडन गार्डन म्हणलं की क्रिकेटच्या सामन्याचं असंख्य अशा आठवणी दाटून येतात आणि त्या पार्श्वभूमीवरती भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा विश्वचषकामधला अत्यंत महत्त्वाचा सामना या मैदानावरती खेळवला जाणार आहे. सुरुवातीलाच सांगतो, हवामान थोडंसं ढगाळ आहे. पावसाची शक्यता नाकारता येत नाही आहे. फक्त पावसामुळे मॅच धुतली जाईल असं सांगितलं जात नाही आहे. हा झाला हवामानाचा अहवाल. आता सामन्याबद्दल बोलूयात. भारतीय संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल सगळ्यांना माहिती होतं. दक्षिण आफ्रिकन संघामध्ये दम मी पहिल्यापासून सांगत होतो. पण ज्या पद्धतीने या दोन्ही टीम्सनी साखळी स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला आहे त्याची मात्र अपेक्षा नव्हती. भारतीय संघाने 7च्या 7 मॅचेस जिंकून दाखवलेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकन संघाने एक मॅच गमावली, पण बाकीच्या मॅचेसमध्ये बॅटनी आणि बॉलनी अक्षरशः रणकंदन माजवलेलं आहे. त्यांच्या बॅटिंगची ताकद ही सगळ्या क्रिकेट जगताला आता कळालेली आहे. म्हणायला गेलं तर दोन्ही टीममध्ये पटकन उजवं डावं करता येत नाही आहे. आपला तो बाळ्या म्हणून भारतीय संघाचं पारडं जड असं मात्र म्हणावंसं वाटतंय. पण एक सेकंद आपण लक्षात घेऊया. बॅटिंगच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर आपले बॅट्समन जेवढ्या फॉर्ममध्ये आहेत तेवढेच त्यांचे बॅट्समन फॉर्ममध्ये आहेत. क्विंटन डिकॉकनी या स्पर्धेमध्ये किती शतकं ठोकलेली आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय फॉर्ममध्ये तो बॅटिंग करतो. वॅन डर डुसेन असू देत, डेव्हिड मिलर असू देत, एडियन मार्करम असू देत, या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली आपल्याला माहिती आहे. आणि एकाचं नाव विसरता कामा नये आणि तो म्हणजे क्लास बॅटिंग त्यांनी केलेली आहे. सरळ बॅटनी अक्षरशः बॉल त्यांनी मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलेले आहेत. म्हणूनच साऊथ आफ्रिकन बॅटिंगला भारतीय बॉलर्स कसं सांभाळतात, त्यांना कसा त्रास देतात, हे मोठं औत्सुक्याची गोष्ट आहे. बॉलिंगच्या बाबतीत बोलायला गेलं तर भारताची बॉलिंग जबरदस्त आहे. आपले तिन्ही फास्ट बॉलर्स बुमराह, शमी, सिराज तिघही भन्नाट फॉर्ममध्ये. कुलदीप यादव विकेट काढतोय, रवींद्र जडेजा टिचून बॉलिंग काढतोय. परंतु आता हे स्पष्ट झालेलं आहे की हार्दिक पंड्या खेळणार नाही आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता मागं वळून बघता येणार नाही आहे, पुढंच बघायला लागेल. राहुल द्रविड जे काय थोडा वेळ भेटला त्यावेळेला तो म्हणालेला आहे की हार्दिक पंड्या नसण्याने भारतीय संघाचा तोल हा किंचित कमी झालेला आहे, पण आम्ही त्याची मानसिक तयारी केली होती, त्यामुळे अडचण यायला नाही पाहिजे असं राहुल द्रविडचं म्हणणं आहे. त्यामुळे भारतीय संघामध्ये खूप बदल होईल असं मला अजिबात वाटत नाही आहे. दोन्ही संघांमध्ये जर का थोडासा फरक म्हणायचं झालं तर त्यांच्याकडे क्विंटन डिकॉक आहे आणि मार्को जेन्सन आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? अहो, क्विंटन डिकॉक डावखुरा बॅट्समन आहे आणि जेन्सन हा नुसता डावखुरा बॉलर नाही आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची उंची थोडीशी जास्त आहे, 6 फूट 8 इंच. त्यामुळे तो जेव्हा बॉल टाकतो तेव्हा पहिल्या मजल्यावरनं बॉल येतो. रबाडा आहे, मार्को जेन्सन आहे, कोटजर आहे, केशव महाराज आहे, समसी आहे. एकाहून एक सरस बॉलर त्यांच्या टीममध्ये आहेत. त्यामुळे या लढतीचं महत्त्व वाढलेलं आहे. तसं म्हणायला गेलं तर दोन्ही टीम या सेमीफायनलच्या दृष्टीने वेल प्लेस्ड आहे. 1, 2, 3, 4 कोण येतं हा प्रश्न आहे, पण दोन्ही टीमला अक्षरशः आपण पंजा लढवतो ना, त्या पंजा लढवण्यासारखी क्रिकेट मॅच वाटते की त्याच्यामध्ये कोणालाच आपली पापणी आहे ती लावून द्यायची नाही आहे. भारतीय संघापुढे जे आव्हान आहे त्याच्यामध्ये हे आव्हान मुख्य राहील की मला असं वाटतं दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग किती जरी मजबूत असली तरी चेस करताना ते थोडेसे गडबडतात. एक जो सामना त्यांनी गमावला त्यावेळेला त्यांनी चेस केलं. पाकिस्तान विरुद्ध अक्षरशः तडमडत ते जिंकलेले आहेत. याचा विचार करतात. नाणेफेक जिंकली तर रोहित शर्मा पहिली बॅटिंग करायचा विचार केली तर मला एकदम आश्चर्य वाटणार नाही. मोठा स्कोर उभारायचा, समोरच्या संघावरती दडपण टाकायचं, हे आत्ताच्या घडीला गणित जमलेलं आहे. विकेट भले चांगला असू देत किंवा नंतर दव पडल्याचा फायदा बॅटिंग साईडला होत असू देत,
त्याचा फरक जास्त पडत नाही. बॅट फर्स्ट, मोठा स्कोर उभारा, समोरच्या संघावरती दडपण टाका. हे करणं आत्तापर्यंत 7 मॅचला जमलेलं आहे. पहिली बॅटिंग असं नाही, चांगली बॅटिंग करणं जमलेलं आहे. आता आव्हान आहे टॉप क्लास बॉलिंग अटॅक विरुद्ध हे करून दाखवायचं. बॉलर्सना आव्हान आहे टॉप क्लास ॲग्रेसिव्ह बॅटिंगला थांबवून दाखवायचं. या सामन्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत जाईल का नाही हे प्रेशर नाही आहे, परंतु निर्णायक सामन्यामध्ये भारताने कसा खेळ केला पाहिजे, काय आव्हाने येऊ शकतात, काय अडचणी येऊ शकतात, त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लावणारा पेपर आहे आणि तो म्हणजे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. ईडन गार्डनचं मैदान हे वानखेडे स्टेडियमप्रमाणेच अतिशय प्रचंड वेगवान आउटफील्डचं मैदान आहे. या मैदानावरती 3 रन पळून होत नाही. 1-2-4-6 1-2-4-6 असं गणित इथं मांडलं जातं. त्या अर्थाने मला वाटतं हा सामना हा मजेदार ठरणार आहे. गवताची एकंदर झाक या विकेटवरती नाही आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. आता गवत लावलं जाऊ शकत नाही, याचा अर्थ विकेट हे गवताविना असणार. फक्त आता प्रश्न असा आहे, मुंबईला वानखेडेला सुद्धा गवत नसलेलं विकेट होतं, पण भरपूर पाणी, भरपूर रोलिंग केलेलं विकेट होतं. इथं तसं विकेट आहे की नाही हे मी बघणार आहे. त्याचा अहवाल वाटल्यास तुम्हाला परत वेगळा सांगेन, पण जे मला माहिती कळते त्याप्रमाणे विकेट किंचित स्लो असायची शक्यता आहे. म्हणजे इथं फिरकीचा मारा आणि कटर्स टाकणाऱ्या बॉलरचं राज्य हे जास्त चालू शकतं हिट द डेकपेक्षा. आत्ताच्या घडीला शमी आहे तो तुफान फॉर्ममध्ये आहे. हे त्याचं घरचं मैदान आहे, त्यामुळे या मैदानावरती 10 वर्षाचा एक जबरदस्त प्रवास करून शमी परततोय. या मैदानावरती त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध डेब्यू केलेला होता 2013 साली. मधल्या काळामध्ये त्याच्या आयुष्यात काय गोष्टी घडल्या हे तुम्हाला मी वेगळ्या क्लिपमधनं सांगितलेलं आहे. म्हणून वाटतं की हा प्रवास शमीला किती प्रोत्साहित करतो. दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या टीम विरुद्ध भारतीय संघ कसा खेळ करतो हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमचे कान नाक डोळे घेऊन या ईडन गार्डनवरती मी हजर होणार आहे. तुमचा अंदाज काय मला जरूर सांगा. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघाला किती त्रास देईल तुमचा काय अंदाज मला जरूर सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.